नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण वर्षभर आंबा कसा आपल्याला खाता येईल त्यापासून रेसिपी पाहणार आहोत। पहा, आंब्याचा रस तर सर्वांनाच आवडतो किंवा आंबे खायला सर्वांनाच आवडतं, पण वर्षभर आपण ते खाऊ शकत नाही। आपल्याला आवडणारे आंबे जर वर्षभर खायला मिळाले तर मजा येईल। तर तो वर्षभर आंबा कशा प्रकारे साठवून ठेवायचा, तोही नैसर्गिकरित्या, याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। अशा प्रकारचा पल्प वर्षभर साठवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही। आपल्या स्वयंपाकघरातीलच एक पदार्थ टाकून हा आंबा आपण वर्षभर साठवण्यासाठी तयार केलेला आहे किंवा आंब्याचा पल्प बनवलेला आहे। वर्षभर आंब्याचा पल्प साठवण्याची ही सर्वात सोपी अशी पद्धत आहे। चला तर मग या सोप्या पद्धतीला झटपट सुरुवात करूया। इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत आणि हापूस आंबे पहा असे टणक आहेत, कडक आहेत, थोडेसे फार पिकलेले नाहीत, तर अगदी कलर छान आलेला आहे, पण ते थोडे कडक आहेत, कुठेही त्याला डाग पडलेला नाही। तर अशा प्रकारचे पिकलेले व्यवस्थित आंबे घेतले आणि ते 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये बुडवून ठेवले। आंबे पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे स्वच्छ तर होतातच, पण त्यातील उष्णता कमी होऊन आंबे आपल्याला बाधत नाहीत। पाण्यातून काढून घेतल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या नॅपकिनने आंबे पुसून घ्यायचेत आणि हात सुद्धा एकदम कोरडा पाहिजे। तर अशा प्रकारे आंबे पुसून घेतलेले आहेत आणि पहा सर्व बाजूने छान पिकलेले आहेत। कलर पहा किती एकसारखा आलेला आहे, तसंच आंब्याला कुठेही डाग पडलेला नाही। आंबा पण वर्षभर साठवणार असतो, त्यामुळे आंबे निवडताना चांगल्या क्वालिटीचे निवडा। आता देठाकडचा भाग असतो त्यामध्ये चीक असतो, तर तो देठाकडचा भाग आहे तो काढून टाकला आणि कोळीच्या बाजूने 2 काप करून घेतले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता आपण 1 काप घेतलेला आहे आणि त्याला चाकूच्या टोकाने अलगदपणे वरच्यावर कापून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला क्यूब बनवायचे आहेत। चौकोनी काप येतील असे काप द्यायचे आहेत, उभे काप द्यायचे आणि पुन्हा आडवे काप द्यायचे आणि अशा प्रकारे क्यूब तयार होतात। तर सुरीने अलगदपणे क्यूब काढून घ्यायचे। अशा प्रकारचे क्यूब पडण्यासाठी मध्यम पिकलेला आंबा असावा। फार पिकलेला आंबा असेल तर क्यूब चांगले पडत नाहीत, म्हणून आंबा चांगल्या क्वालिटीचा निवडावा। शक्यतो हापूस आंबा असेल तर त्याची चव अप्रतिम लागते। आणि अशा प्रकारे 3 आंब्याचे असे स्लाइस किंवा क्यूब मी करून घेतलेले आहेत। आंबा कापल्यानंतर जो सुगंध पसरलेला आहे तो अतिशय मधुर आहे, म्हणजे वासावरूनच आंबा किती गोड आहे हे समजतं। तर हा हापूस आंबा आहे त्यामुळे हा फार गोड असतो। त्यामध्ये फक्त मी 50 ग्रॅम साखर टाकली आणि अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं किंवा चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने मिसळून घ्यायचं। फार अगदी जोर लावून तुम्ही मिसळलं तर क्यूब तुटतात, म्हणून अलगदपणे हलक्या हाताने साखर आपल्याला मिसळून घ्यायची। साखर काही क्षणातच विरघळते, म्हणजे त्याचा पाक तयार होतो आणि हाच आपला सिक्रेट पदार्थ आहे की जे नैसर्गिकरित्या प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि ह्या साखरेचं एक कोटिंग तयार होतं आंब्याच्या पल्पवरती आणि त्यामुळे वर्षभर आंबा छान प्रकारे टिकतो, खराब होत नाही, रंग तसाच राहतो, तसंच त्याची चव सुद्धा कायम तशीच ताजी लागते। आता हे क्यूब साठवताना आपण कोणत्याही प्लॅस्टिकचा वापर करणार नाही, तर अशा प्रकारचे काचेचे डबे सर्वांच्या घरात असतात किंवा डी-मार्ट किंवा कोणत्याही शॉपिंग सेंटरमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होते। अशा काचेच्या कंटेनरमध्ये व्यवस्थितपणे भरून ठेवायचं। आता हे काचेचे डबे डायरेक्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे यासाठी अजून वेगळ्या मोठ्या डब्याची गरज भासत नाही। तसेच आपण इथे प्लास्टिकचा वापर न करता काचेचा वापर केलेला आहे। यामध्ये ठेवलेला गर अतिशय छान राहतो, नैसर्गिकरित्या राहतो। ज्यावेळी वापरायचा आहे त्यावेळी काढायचं आणि 10 मिनिटांमध्ये नॉर्मल टेम्परेचरला येतं आणि मग हे क्यूब आपण रेसिपीमध्ये वापरू शकतो। या पल्पपासून तुम्ही आंब्याचा रस बनवू शकता, आईस्क्रीम बनवू शकता, आम्रखंड बनवू शकता, मँगो शिरा बनवू शकता। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकता आणि तेही वर्षभर। या पल्पवरती बघा एक प्रकारची चमक आलेली आहे, ग्लेज आलेली आहे आणि ती कशामुळे तर साखर आपण टाकलेली आणि साखरेचा पाक झालेला आहे आणि कोटिंग झालेला आहे। तर अशा प्रकारचे पहा एअरटाईट झाकण असतं, कारण याला आतमध्ये गुलाबी कलरची रिंग दिसते, ते हवा बंद करण्याचं किंवा एअरटाईट करण्याचं काम करते। अशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आपला मँगो पल्प तयार झालेला आहे। हा एअरटाईट केलेला डबा फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा। अगदी वर्षभर अशा प्रकारे आपण आंब्याचा पल्प साठवू शकतो आणि खाऊ शकतो। रेसिपीप्रमाणे एकदा तरी आंब्याचा पल्प करून बघा। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा।
पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.